नमस्कार, माझं नाव अंकिता धनाजी बनसोडे. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा आणि न्यू इंग्लिश स्कूल कणेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 अंतर्गत आम्हाला एका पुस्तकाचं ग्रंथ परीक्षण करण्यासाठी सांगितलं होतं. मी जे पुस्तक निवडलेलं आहे ते म्हणजे अशोक पवार यांनी लिहिलेलं विराट. आता जेव्हा मी आमच्या ग्रंथालयात गेले होते तेव्हा असंच कादंबरी शोधत होते वाचण्यासाठी आणि तेव्हा मला हे पुस्तक दिसलं, ते म्हणजे विराट. आता नाव तर वेगळंच वाटलं, विराट या शब्दाचा अर्थ सुद्धा मला माहीत नव्हता. ते पुस्तक मला आकर्षक वाटलं म्हणून मी ते घेतलं. त्यानंतर त्याचं वाचन केलं. वाचन केल्यानंतर त्यामध्ये मला असं जाणवलं की नेमकं लेखकाला काय म्हणायचं आहे. आता विराट म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या डोक्यावरती जे आपण ओझं नेतो त्याला असं विराट असे म्हणतात. अशोक पवार म्हणजेच त्या पुस्तकातला आशक्या. त्यांनी त्या पुस्तकामध्ये त्यांचं आत्मकथन केलेलं आहे. त्यांच्या लहानपणापासून ते त्यांच्या मोठ्या होण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. जसे त्यांचे बालपण, त्यांचं शाळेचं वय, त्याच्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये आलेलं वेगवेगळ्या वाटेवरती आलेलं वळण, ह्याचं संपूर्ण त्यांनी मांडणी त्या पुस्तकामध्ये केलेली आहे. अशोक पवार हे त्या पुस्तकामध्ये असं वर्णन करतात की त्यांची जात आणि त्यांची जमात व त्या जमातीमुळे त्यांच्या आयुष्यामध्ये जो संघर्ष त्यांना करावा लागलेला आहे ह्याचं इत्थंभूत त्यांनी त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. त्या पुस्तकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्याला शिक्षण भेटतं त्याला शिकू वाटत नाही व ज्याला शिकायचं आहे तर त्याला शिक्षण मिळत नाही, असं त्यांनी खोल वर्णन केलेलं आहे. तसंच आपला जो समाज आहे तो पिढ्यानपिढ्या जातीवाद ज्याच्या मनावरती बिंबवला गेलेला आहे, त्यामुळे जो एकदम मागास समाज आहे त्याला पुढे जाता येत नाही किंवा जो पुढे आहे तो शिकत नाही, असं त्यांनी इत्थंभूत त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. तसेच त्यांनी त्यांच्या बालमनावरती झालेला परिणाम लहानपणापासून त्यांच्या आई असतील, वडील असतील, नंतर त्यांचे आजोबा, प्लस त्यांच्या लहानपणी जेव्हा ते होते त्यांचा जो समाज आहे ते बेलदार समाजाचे बिलॉंग करतात. त्यांनी बेलदार समाजाचं वर्णन केलेलं आहे. तसेच अनेक पोटजाती पण त्याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. जसे जसे ते मोठे होतात तसतसे त्यांना त्यांच्या जीवनाच्या वाटेवरती अनेक लोक मिळतात, अनेक संघर्ष करावा लागतो. शाळेच्या वर्गापासून ते पोलीस स्टेशन पासून ते पुढे आत्महत्यापर्यंतचा जो काही त्यांचा प्रवास आहे तो त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे. स्वतःचं आत्मकथन करत असताना त्या माणसाला लिहिताना जेवढा यातना पीडा होत असतील हे मला त्या पुस्तक वाचताना समजलं. जेव्हा ते मी पुस्तक वाचलं त्यानंतर मला समजलं की म्हणजे हे काहीतरी नवीन आहे, यातून काहीतरी माझ्या मनामध्ये किंवा विचारांमध्ये वेगळा परिणाम होत आहे. जेव्हा आता मला पाल हा शब्द माहीत नव्हता, कोल्डॅस हे शब्द माहीत नव्हते, हे शब्द मला त्या पुस्तकातून समजले, नव्याने समजले. त्यानंतर पाल म्हणजे असं एखादं घर जे गावाच्या विशीवरती असतं आणि तिथे लोक राहतात. आता ते तिथेच का राहतात आणि त्यांना का तिथे ठेवलं जातं हे सुद्धा ते वाचल्यानंतर कळालं. कारण ते त्या समाजाचे असतात त्याच्यामुळे. अशोक पवार म्हणजेच आशक्या जसजसा मोठा होतो एवढं शिक्षण होऊन सुद्धा कुठे नोकरी भेटत नाही. जिथे नोकरी करायची असते पण कागदपत्र घाण ठेवल्यामुळे ती नोकरी करता येत नाही. तिथून पुढे कामाचा काही सोर्स नसल्यामुळे इकडे तिकडे वणवण फिरत ते स्वतःचा संघर्ष सुरू असतो त्यांचा. त्यानंतर काही कारणास्तव ते जेव्हा मुंबईला जातात, त्यानंतर मुंबईला गेल्यानंतर त्यांच्या मुलाची आणि त्यांच्या पत्नीची त्यांच्यापासून होणारी दुरावस्था म्हणजे त्यांचा मुलगा हरवतो, त्यानंतर बायको सोडून जाते आणि त्यानंतर त्यांच्या ज्या जीवनामध्ये बदल होतात, अक्षरशः ते आत्महत्यापर्यंत पोहोचतात. पण तिथून ते पुन्हा वापस येतात. त्यानंतर ते जेव्हा अजून वाचन करायला लागतात तेव्हा शाहू फुले आंबेडकर यांच्या विचारांचा त्यांच्या मनावरती खूप मोठा परिणाम होतो. त्यांचं आत्मकथन एवढंच सांगून जातं की माणसाने जगायचं कसं, शिकायचं कसं आणि आपल्या परिस्थितीला न लाजता आपण कसा संघर्ष केला पाहिजे, कसं जीवन जगलं पाहिजे, असं मला त्या पुस्तकातून कळालं. धन्यवाद. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा आणि श्री रामकृष्ण विद्यामंदिर नागठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरवासिता टप्पा क्रमांक 2 अंतर्गत
एक उपक्रम देण्यात आला होता. गटाचे नाव विवेकदीप, गटमार्गदर्शिका रवलेकर मॅडम. मी सोनाली नवनाथ निकम. डॉक्टर S.R. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने ग्रंथ परीक्षण या उपक्रमाअंतर्गत बोलण्यासाठी उभी आहे. यामध्ये मी पुस्तकाची निवड केली होती, ते म्हणजे जीवन समजून घेताना. पुस्तकाचे लेखक आहेत गौर गोपाल दास. मी हे पुस्तक आझाद कॉलेज येथील लायब्ररीतून वाचण्यासाठी घेतले होते. सुरुवातीला मी हे पुस्तक सोशल मीडियावरती खूप दिवस बघत होते आणि माझी इच्छा होती की मला पुस्तक वाचायला मिळावं. आणि एक दिवस मी लायब्ररीत गेले आणि ते पुस्तक मला भेटलं. मी ते लगेच घेतलं. सुरुवातीला मी हे पुस्तक वाचत असताना मला असं वाटलं की हे खूपच आध्यात्मिक आहे. पण जसं जसं मी एक त्यातला गाभा समजून घेत गेले तसं हे पुस्तक मला खूप जास्त भावलं. आणि यामध्ये गौर गोपालदास यांनी काय सांगितलं आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते. गौर गोपालदास यांनी मनशांती, सुदृढ नाती आणि संतुलित जीवनाचे रहस्य या पुस्तकामध्ये उलगडले आहे. यामध्ये त्यांनी जीवन जगण्यासाठी उपयुक्त अशी 4 चक्रे सांगितली आहेत. यामध्ये पहिलं, वैयक्तिक जीवन जगत असताना आपण स्वतःचा विकास कशा प्रकारे साधला पाहिजे, तसेच दररोजच्या धावपळीत आपलं मन शांत कसं ठेवलं पाहिजे, तसेच छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण समाधान कसं शोधलं पाहिजे आणि जे आपल्याकडं आहे त्यामध्ये आपण समाधानी कसं राहिलं पाहिजे, या गोष्टी या पुस्तकामध्ये सांगितल्या गेलेल्या आहेत. अत्यंत सोप्या आणि सुटसुटीत भाषेत गौर गोपालदास यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलू सांगितलेले आहेत. जसं की संवेदनशील भाषण. यामध्ये त्यांनी एकमेकांशी वागत असताना आपण संवेदनशीलता जोपासली पाहिजे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आपल्या दृष्टिकोनाचा परिणाम आपल्या नातेसंबंधावर होत असतो. अशा प्रकारे त्यांनी अनेक उदाहरणांचा समावेश, अनेक प्रकरणांचा समावेश आपल्या पुस्तकामध्ये केलेला आहे. यातून नक्कीच आपण कशा प्रकारे जीवन जगलं पाहिजे या गोष्टी अत्यंत सोप्या भाषेत सांगितल्या आहेत. तसेच त्यांचा अजून एक संदेश मला भावला की आला दिवस आपण ढकलला नाही पाहिजे, प्रत्येक क्षण आपण समरसून जगला पाहिजे. या पुस्तकामध्ये थोडक्यात कशा प्रकारे वर्णन केलं आहे ते आपल्याला मी सांगते. मुंबईच्या प्रचंड ट्रॅफिकमधून जात असताना गौर गोपालदास आणि त्यांचा तरुण श्रीमंत मित्र हॅरी गप्पा मारू लागतात. माणसाची आजची अवस्था या विषयावर बोलता बोलता आयुष्य, त्यामागचा अर्थ आणि शाश्वत आनंद असे अनेक विषय त्यांच्या बोलण्यात येतात. नाती दृढ करणं असो किंवा स्वतःची खरी शक्ती शोधणं असो, कार्यालयीन ठिकाणी स्वतःतले उत्तम गुण शोधणं असो किंवा या जगाला काहीतरी भेट देणं असो, गौर गोपालदास यांनी आपल्याला त्या संदर्भात अविस्मरणीय अशी सफर घडवून आणली आहे. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात उत्तम प्रकारे वावरण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे मौलिक दृष्टिकोन आहे. तो जाणून आपणही संपन्न होतो. आजच्या घडीला दास यांचे अगणित अनुयायी आहेत. जगातील सर्व श्रेष्ठ लाईफ कोचपैकी ते एक आहेत. त्यांनी आपला जीवन ज्ञान लक्षावधी लोकांपर्यंत पोहोचवलं आहे. जीवन समजून घेताना या प्रस्तुत पुस्तकातून त्यांनी आपल्याला जीवनानुभव अवगत होतात. अतिशय सोप्या आणि ओघवत्या भाषेत मांडलेल्या त्यांच्या विचारातून आपल्याला जगण्यासाठी अनेक चपखल उपाय सहजगता प्राप्त होतात. अजून या पुस्तकातील मला भावलेली किंवा अत्यंत आवडलेली शब्दरचना म्हणजे आपल्यासोबत इतरांनी कसं वागावं यापेक्षा आपण इतरांशी कसं वागतो हे प्रत्येक व्यक्तीनं जर आत्मपरीक्षण केलं तर आपल्याला नक्कीच लक्षात येईल की आपण इतरांकडून खूप अपेक्षा ठेवत असतो. तसं न करता आपण इतरांनी जसं आपल्यासोबत वागावं असं वाटतं तसंच आपण इतरांसोबत वागलं पाहिजे. ही गोष्ट मला या पुस्तकातून खूप भावली. तसंच आपण सकारात्मक राहिलं पाहिजे. परिस्थिती कोणतीही असू देत, आपण त्यामध्ये सकारात्मक पद्धतीनेच त्याच्यावर मात केली पाहिजे, असंही या पुस्तकातून संदेश दिला जातो. मी हे पुस्तक सगळ्यांना नक्कीच वाचावं असं आव्हान करते, कारण या पुस्तकामध्ये खूप सुंदररित्या जीवन समजून घेण्यासाठी प्रयत्न केला आहे. थँक्यू. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा परिसर शास्त्र कृषी विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने अंतर्वस्ता टप्पा क्रमांक 2 गटाचे
पुस्तकाचे परीक्षण सादर करत आहे. पुस्तकाचं नाव आहे एक होता कार्वर, लेखिका वीणा गवाणकर. एक होता कार्वर हे जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांचे चरित्र आहे. कार्वर एक थोर शास्त्रज्ञ होते. त्यांच्या जीवनातील खडतर प्रवास लेखिकेने अतिशय मार्मिकपणे रेखाटलेला आहे. व्यक्तीचे मोठेपण त्याच्या बाह्य सौंदर्यापेक्षा त्याच्या गुणांवर व प्रतिभेवर अवलंबून असते. त्याच्या आत्मिक वृत्तीवर त्याचा स्वभाव व चांगलपणाचा प्रभाव असतो. हे पुस्तक लेखिका वीणा गवाणकर यांनी 1981 साली लिहिलेली आणि प्रकाशित केलेली पहिलीच कादंबरी. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांची ही जीवनगाथा. आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्वर यांची जीवनगाथा जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन करते. या पुस्तकात लेखिकेने कार्वर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेखरित्या शब्दबद्ध केलेली आहे. अमेरिकेतील मिझुरी राज्यातील डायमंड ग्रोव्ह पाड्यावर मोझेस कार्वर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझान कार्वर सोबत राहायचा. त्याच्या घरी मेरी नावाची गुलाम निग्रो स्त्री होती, जी त्याने $700 देऊन विकत घेतली होती. त्या काळी गुलामांना पळवून नेऊन त्यांचा विक्रीचा धंदा जोरात चालू होता. अशाच एका टोळीची नजर मेरीवर पडली. ती टोळी मेरी व तिच्या बाळाला पळवून नेली. मोझेस कार्वर त्या दोघांना सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी ते शेतजमिनीचा तुकडा आणि उमदा घोडा त्या टोळीला देऊ करतात. पण त्या बदल्यात त्यांना फक्त मेरीचं 2 वर्षाचं मनकुटं बाळ परत मिळतं, मेरी नाही. पुढे ते त्याचं नामांतर जॉर्ज कार्वर असं करतात आणि त्याच्या वयाच्या 10व्या वर्षापर्यंत त्याचा सांभाळ करतात. खूपच अशक्त आणि हडकुळा असणाऱ्या जॉर्जला लहानपणी खूपच कमी शब्द बोलता यायचे. जवळपास तो मुकाच होता. रानावनातील झाडं झुडपं, पक्ष्यांची पिंजरं, डबक्यातील छोटे मासे हाच त्याचा गोतावळा. जॉर्ज डायमंड ग्रोव्हमधला छोटा पण अतिशय कुशल माळी होता. थोडा मोठा झाल्यानंतर त्याला निवोशी इथं निग्रो मुलांच्या शाळेत घेतलं गेलं. शालांत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पुढे महाविद्यालयात प्रवेश घेताना त्याला निग्रो असल्यामुळं एका युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश नाकारला. त्यानंतर तो सिम्सन युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घेतो. या सगळ्या प्रवासात त्याला पावलोपावली संकट येत असतात, पण तो जिद्द सोडत नाही. तो चिकाटीने मेहनत करून सगळ्या परिस्थितीसोबत लढत असतो. पुढे MSc शेती विषयामधून शिक्षण संपवून जॉर्ज कार्वर त्याच कॉलेजामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले. आपल्या समाज बांधवांसाठी कार्वर यांनी पुढे अनेक संस्था चालू केल्या. त्यापैकी एक म्हणजे अलाबामा येथील टक्सिगी संस्था. त्यांनी शेती खात्यात वेगवेगळे शोध लावले. भुईमुगापासून 300 पदार्थ बनवून दाखवले. आपल्या कार्याचा उपयोग इतर कृष्णवर्णीय बांधवांना व्हायला पाहिजे या जाणीवेने त्यांनी आपले आयुष्य शेतीविषयक संशोधनाला वापरून घेतलं. आयुष्यभर कोणताही मोबदला न घेता कार्य करत राहिले. असामान्य व्यक्तिमत्व असताना सुद्धा साधं आयुष्य कसे जगता येते त्याचा त्यांनी आदर्श परिपाठ आणून दिला. आज कार्वर यांचा अमेरिकेला घडवणाऱ्या महानायकांमध्ये समावेश होतो. हे पुस्तक प्रचंड प्रेरणादायी आहे. त्याचबरोबर आपण आयुष्यात निसर्गाशी एकरूप होत आहोत नेमकं कसं जगावं याचं उत्तम उदाहरण आहे हे पुस्तक. हे पुस्तक वाचल्यानंतर निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चितपणे बदलू शकतो. वाचत असताना आपल्या डोळ्यांसमोर अमेरिकेतील गुलामगिरीच्या काळातील चित्र जसंच्या तसं उभं राहतं. कार्वर यांच्या बालपणीतील संघर्ष आणि हलाखीचे जीवन याबद्दल वाचत असताना आपण भावनिक होतो आणि नकळत आपल्या डोळ्यात पाणी धरतो. चिकाटी, मेहनत आणि सतत शिकण्याची धडपड माणसाला कशी महान पदावर नेते याचं उत्तम उदाहरण म्हणजे कार्वर यांचं जीवन. या पुस्तकातून आणखी एक गोष्ट लक्षात आली की काहीच नसताना शून्यातून विश्व निर्माण करण्याची आपल्या निर्णयाने करता येते. आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कमी असणाऱ्या गोष्टींच्या खूप तक्रारी असतात, पण यावर मात करून आपण खूप काही करू शकतो, ज्याने आपण महान कार्य करू शकतो. हे एक होता कार्वर या पुस्तकातून कार्वर यांच्या जीवनचरित्रातून लक्षात येते. नमस्कार. रयत शिक्षण संस्थेचे आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा आणि सरस्वती विद्यालय कोरेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरवासिता टप्पा 2 अंतर्गत मंगळवार दिनांक 12 ऑगस्ट 2025 रोजी भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर SR रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने महाविद्यालय ग्रंथालयामार्फत ग्रंथ परीक्षण सादरीकरण आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने मी छात्राध्यापिका मनीषा लालासाहेब शिंदे
अतिशय लोकप्रिय पुस्तक तोतोचान या पुस्तकाचे वाचन केलेले आहे. हे पुस्तक मूळ जपानी भाषेमध्ये लेखक तेत्सुको कुरियोनागी यांनी लिहिलेले आहे आणि या पुस्तकाचा मराठी अनुवाद लेखिका चेतना सरदेशमुख गोसावी यांनी केलेला आहे. याच पुस्तकासाठी लेखिका तेत्सुको कुरियोनागी यांना त्या काळी नोबेल शांती पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. तसेच सद्भावना दूत म्हणून त्या काळी त्यांची नेमणूक केलेली. हे पुस्तक विविध भाषांमध्ये अनुवाद केलेले आहे. तसेच मराठी भाषेमध्ये या पुस्तकाच्या आतापर्यंत 25 आवृत्त्या प्रकाशित झालेल्या आहेत. मला हे पुस्तक मनापासून भावलेले आहे म्हणून मी या पुस्तकाचे परीक्षण करत आहे. सर्वप्रथम आपण या पुस्तकाचा अर्थ जाणून घेऊया. या पुस्तकाचं नाव आहे तोतोचान म्हणजे द लिटिल गर्ल ॲट द विंडो म्हणजे खिडकीजवळची चिमुरडी. हे पुस्तक एका लहान मुलीच्या सत्यकथेवर आधारित आहे. तोतोचान ही अतिशय जिज्ञासू, खट्याळ आणि कल्पनाशक्तीनं परिपूर्ण मुलगी आहे. तिच्या प्रश्नांचा आणि उत्सुकतेचा पारंपरिक शाळेत स्वीकार होत नाही. शिक्षकांना तिची बोलकी, वेगळी वागणूक त्रासदायक वाटते आणि शेवटी तिला ती ज्या शिकत असते त्या शाळेतून बाहेर काढले जाते. पण तिची आई तिच्यावर नाराज न होता तिला एका नवीन अनोख्या शाळेत दाखल करते आणि त्या शाळेचं नाव आहे तोमोए गाकुएन. ही एक शाळा विलक्षण अशी आहे म्हणजे ह्याची अशी वेगळी वैशिष्ट्ये आहेत. त्यातलं पहिलं आहे वर्ग गाड्यांच्या जुन्या डब्यामध्ये घेतले जातात म्हणजेच रेल्वे गाड्याच्या जुन्या डब्यामध्ये घेतले जातात. तसेच अभ्यासाचा वेळ लवचिक आहे. विषयांची निवड मुलांच्या आवडीनुसार होते. निसर्ग भ्रमंती, पोहणे, संगीत, नाटक, क्रीडा हे सर्व अभ्यासाइतकंच महत्त्वाचं मानलं जातं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या शाळेचे मुख्याध्यापक कोबयाशी सरांचा विश्वास आहे की प्रत्येक मुलात काहीतरी कौशल्य असते किंवा काहीतरी खास कौशल्य असते आणि त्याला फुलविण्यासाठी मुलांना स्वातंत्र्य, प्रोत्साहन आणि प्रेम द्यायला हवे. पुस्तकात आपल्याला तोतोचानचे शाळेतील दिवस, तिच्या मित्रमैत्रिणी आणि शिक्षणाचा आनंददायी अनुभव यांची हळूवार, विनोदी आणि हृदयस्पर्शी मांडणी दिसते. या कथेतून आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टीही शिकायला मिळतात. त्या म्हणजे मुलांच्या व्यक्तिमत्वाचा आदर केला पाहिजे. शिक्षण हे फक्त पुस्तकापुरते मर्यादित नसून ते जीवनाशी जोडलेले असावे. सर्जनशीलता, सहानुभूती आणि मोकळेपणा हा शिक्षणाचा पाया आहे. तसेच मला असे जाणवले की लेखिका तेत्सुको कुरियोनागी यांची भाषा साधी, लाघवी आणि चित्रमय आहे. वाचताना प्रत्येक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतो. एकूणच तोतोचान हे पुस्तक शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी तितकेच प्रेरणादायी आहे. हे पुस्तक वाचल्यावर आपला शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. तसेच शेवटी माझा सर्वांसाठी एकच अभिप्राय आहे की हे पुस्तक प्रत्येक होऊ घातलेल्या शिक्षकांनी तसेच पालकांनी वाचावे. म्हणजेच याचा अर्थ आहे की हे पुस्तक प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी वाचायलाच हवे. थँक्यू.